नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझे बेरोजगार मुलगी टू डेव्हलप इंजिनियर 45 डे चॅलेंजच्या 20व्या दिवशी. तर मंडळी, कालपर्यंत आपण गिटहब ॲक्शनमध्ये खूप खोलवर गेलो होतो. आपण आपला रनर मॅन्युअली रन करत होतो म्हणून तो डिसअपिअर होत होता. जेव्हा सिस्टीम बंद केलं किंवा रिस्टार्ट केलं तेव्हा मग आपण तो रनर ॲज अ सर्व्हिस रजिस्टर करून ऑप्टिमाइज केला. आता तो बॅकग्राऊंडमध्ये स्टेबल चालतोय. काल आपण पहिले जॉब रन करून बघितला आणि सक्सेसही मिळाली. खूप आनंद झाला. काहीतरी नवीन स्वतः करून बघण्याचा अनुभवच वेगळा असतो. आणि आज आपण पुढची मोठी स्टेप घेतली. आपला कंप्लीट वर्क फ्लो तयार करून प्रोजेक्ट डिप्लॉय करणे. आपल्या वर्कफ्लोमध्ये हे जॉब्स असणार आहेत: चेकआउट सोर्स कोड, सेटअप जेडीके, टेस्ट प्रोजेक्ट, बिल्ड मायमेन प्रोजेक्ट, डिप्लॉय. मी लगेच .गिटहब वर्कफ्लो डायरेक्टरीमध्ये जाऊन नवीन YML फाईल तयार केली. सुरुवातीला थोडं प्रेशर वाटलं, हे सगळं एकटीने कसं करायचं, पण कॉन्सेप्ट क्लिअर होत्या आणि मी ठरवलं स्टेप बाय स्टेप जाऊया, ताण नाही घ्यायचा. मी फर्स्ट कोड चेकआउट कसा करायचं ते रिसर्च केलं आणि मला ते सोल्युशन एकदम सिंपल गिग्स फॉर गिग्सच्या आर्टिकलमध्ये सापडलं. ते फॉलो करून पुढची स्टेप सेट केली: टेस्टिंग, बिल्ड आणि डिप्लॉयमेंट. आणि मग आला मोस्ट स्केरी पार्ट, रन वर्कफ्लो. धगधग सुरूच होती. वर्कफ्लो रन केला आणि एक स्टेप फेल झाली. थोडं टेन्शन आलं, पण आता सराव झालाय. घाबरायचं नाही, लॉक्स पाहायचे. एकदम छोटासा इश्यू निघाला: आपल्या सर्व्हरवर मायमेन इन्स्टॉल नव्हतं. आधी असा इश्यू आला की पॅनिक व्हायचं, पण आता लगेच कळतं काय चुकतंय, कुठं चुकतंय आणि काय इन्स्टॉल करायचं. मायमेन इन्स्टॉल केलं, वर्कफ्लो पुन्हा रन केला आणि फायनली येस, वर्कफ्लो सक्सेस. आज गिटहब ॲक्शन बद्दल नॉलेज बँकमध्ये अजून एक मोठा पीस ॲड झाला. असा गेला आजचा दिवस, जॉयफुल, प्रोडक्टिव्ह आणि भरपूर नवीन स्किल्स मिळवत. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेस सोबत अजून एक पाऊल डेव्हलप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डे डेव्हलप जर्नी. बेरोजगार मुलगी डेव्हलप्स इंजिनियर. टाटा.